एक बिग फाईट, हाय व्होल्टेज सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सूरज सोनावणे संघाचा कर्णधार तर एका साईडला रोहन कदम यांच्यामधील एक हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्त एकेरी धावफलकावरती 26 धावा तब्बल मोरे याच्या षटकामध्ये कुठल्यात. वीरेंद्र मोरे आणि निनाद मोरे जर पाहिलं तर एकाच गावाला बिलॉंग करतात. बोरज संघाच्या माध्यमातून ते कित्येक वेळा क्रिकेट खेळलेत आणि या बॉलवरती जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती थांबवलं गेले, जखडून ठेवण्याचं काम केले आणि डॉट बॉल पहिला चेंडू डॉट टाकलाय. सूरज सोनावणे पोलादपूर तालुक्यातील एक मोठं नाम आणि छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या संघासाठी नेहमीच अष्टपैलू कामगिरी या खेळाडूने अंडरआर्म स्पेशलिस्ट असणारा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये कर्णधार पद भूषवतोय. हा बॉल फुल टॉस आहे समोरच्या दिशेने लॉंग ऑफ शॉट मिड ऑफ क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. तिकडे मिस फिल्डिंग झाली. एक धाव तत्वर अर्जित केली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 27 आकड्यावरती. या अगोदरच्या षटकाचा विचार केला तर वीरेंद्र मोरे गोलंदाजी मार्क करत होता, गोलंदाजी मार्कवरती आला. त्याच्यानंतर निनाद मोरे दोघेही खेळाडू जर पाहिले तर एकाच गावाला बिलॉंग करतात आणि त्यांना माहिती आहे हा कशा पद्धतीने गोलंदाजी करणार हे मात्र त्याने पाहिलं आणि तब्बल 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तर या ठिकाणी गजानन एंटरप्राइजेसचे मालक गजानन कासार साहेब यांचं आगमन होते. आपलं साहेब हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच एक हाय व्होल्टेज सामना जो जिंकणार तो खेळेल या मॅच मध्ये रामवर्धनी कापडे या टीम बरोबर. आज आपण पाहतोय कल्पेश मोहिते देखील या ड गटामध्ये पाहायला मिळाला. सूरज सोनवणे देखील आहे, रोहन कदम देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि हेमंत उतेकर असे 4 ताकदवान संघ या ड गटात आपल्याला पाहायला मिळत आहेत. क गट देखील जर पाहिला हॅलो शेख पुढचा बॉल सूरज सोनवणेचा रोहन कदम साठीच. इथं मात्र पॅडल चूप करायचा होता. तिकडे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी हे मात्र पाहत राहिला रोहन कदम. डॉट बॉल सूरज सोनवणे कमबॅक केलाय. धावसंख्या स्थिरावली 27 वरती. खरपूस समाचार पहिल्या षटकात मध्ये घेतला तो म्हणजे निनाद मोरेने 3 षटकार उत्तुंग असे ठोकले. वीरेंद्र मोरेचं स्वागत त्याने चांगलंच केलंय. पहिल्या षटकात रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु पुन्हा एकदा थांबवलं गेलंय. रोहन कदम आणि सूरज सोनवणे 2 कर्णधार एकमेकांसमोर उभे टाकलेत मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती. चांगला सामना नक्कीच पाहायला मिळेल. या अगोदरची मॅच देखील या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर जो मात्र रामवर्धनी कापडे या टीमच्या नावावरती तब्बल 111 धावा त्यांनी उभ्या केल्या. काल 110 धावा धामणदेवी टीमने. हा बॉल देखील बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. तिकडे पंचांकडे जोरदार अपील केली आहे. पंचांवरती कोणताही दबाव नाहीये. पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. सूरज सोनवणे चमकदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या स्थिरावली आहे 27 आकड्यावरती. केवळ 1 धाव खर्च केली आहे. मागील याच मैदानामध्ये त्याने मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम देखील सूरज सोनवणेच्या नावावरती आहे. आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक हाताळलं होतं आणि आता देखील त्याच पद्धतीची कामगिरी या खेळपट्टीवरती तो करतोय. त्याच्या पुढचा बॉल, या बॉलवरती फटका बसलाय. चेंडू हवे, झेलबादची संधी, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक टिपलाय, झेल संपलाय. रोहन कदमचा खेळ, खेळाडू बाद पहिला.